हे राधिकानं घड्याळ कुठं ठेवून दिली काय मी दिसूनही नाही राहिली. कुठं ठेवून देते तर किती वेळचा शोधून राहिलो मी. आता तिला साक मारा लागल. काय करून राहिली काय मी. पहिले मला सामान घेऊन देऊन द्या मग करावं तिकडचं काम काय करायचं आहे काय नाही. तर एक तर तिच्या हाताच्या वस्तू मला दिसतही नाही कुठं ठेवते आणि कुठं नाही. तर पियुषजी काय झालं पियुषजी? अरे वा पाय राधिका किती सुंदर दिसून राहिला म्हटलं तुझ्या अंगावर ड्रेस. हां म्हटलं होतं ना गुलाबी कलर चांगला दिसते म्हणून. आणि तू म्हणे का घेत नाही म्हणे. पाय बरं आता. आणि नाही तर सकाळी ते घालून येऊन गेली होती अजून पुराणे कपडे. आता तुला म्हटलं नवीन नवीन घाल आता ते पुराणे गिराणे जाऊ दे. हां त्याच्या मागे काही लागू नको. आणि पाय म्हटलं आता किती मस्त दिसून राहिली आहे नाही काय. हो हो पियुषजी चांगला वाटून राहिला ड्रेस. पण कसं आता मला साडी घालायची सवय आहे ना तर थोडंसं 2-4 दिवस अखरण त्याच्यानंतर मग सवय पडून जाते. तसं तुम्हाला आवडला ना ड्रेस? अरे हो माझ्याच तर पसंतीचा आहे तो. मला का नाही आवडन. हां मस्त दिसून राहिला म्हटलं छान दिसून राहिला. अशीच राहत जाय मस्त रोज. हां मूड एकदम फ्रेश होऊन जाते म्हटलं. असं तुला सकाळी सकाळी पाहिलं ना एकदम मूड फ्रेश होऊन जाते. आणि म्हटलं जाय आता डबा किंवा बनवला काय. अहो पियुषजी आताच तर आंघोळ झाली आता बनवतो डबा. तयारी गियारी केली. आता मी पहिल्याची साडी घातली होती तर तुम्ही म्हणे ते साडी काही घालू नको म्हणे म्हणून आता काढली आणि हा ड्रेस घातला. आणि आता जातो तुमच्यासाठी टिफिन बनवतो. काय बनवतो तुमच्या टिफिनवर सांगा? टिफिनवर तुझ्या मनानं जे येईन ते बनवून टाक आता. हां आता मूड फ्रेश आहे म्हटलं काही धकून जाते. जाय लवकर. पण का हो पियुषजी? काहून काय झालं आता. पण का हो पियुषजी आपण काल 2 वाजता गेलो आणि एवढ्या संध्याकाळी आलो आपण. चांगलीच रात्र झाली होती आणि म्हटलं एवढी खरेदी केली. पण आता पूनमचं नवीन नवीन लग्न झालं होतं आणि तिच्यासाठी काहीच नाही आणलं आपण. तिच्यासाठी काही ना काही आणायला पाहिजे होतं आहे नाही काय. आणि तिनं वाट पाहिली असन का मी काही ना काही घेईन म्हणून तिच्यासाठी. पण आपण काहीच नाही आणलं तिच्यासाठी. आता तिला वाईट नाही वाटणार काय म्हणून राधिका ताईनं म्हणून एवढी मोठी खरेदी केली म्हणून पण माझ्यासाठी काहीच नाही आणलं म्हणून आहे नाही काय. अरे हो राधिका हे तर बरोबर म्हणून राहिली तू. लक्षातच नाही आलं. आता आपण इतक्या दिवसाच्या नंतर गेलो होतो. आपण आपल्या ह्याच्यातच रमून गेलो. तिचं ध्यानही नाही राहिलं. थांब काही ना काही करायला लागल नाही तर खरंच तिला वाईट वाटून जाईल. हो ना मी तेच म्हणून राहिली. सारे दिवसभर आपल्या मागं ताई ताई राधिका ताई करत फिरत राहते. आणि म्हणून पहा म्हणून राधिका ताई म्हणून फिरायला गेल्या तिकडे शॉपिंगला गेल्या म्हणून. तर म्हणून लहान जाऊची आठवण नाही आली म्हणून आहे नाही का. तिच्या मनात असून मायाविषयी जरा असं येऊन जाईल. असं करा ना तुम्ही तुमच्याजवळ नाही का थोडेसे पैसे गिसे असेल ना जितके असेल 200-400 रुपये तर देऊन द्या. आणि काय तसंही आता मी चालली जातो पार्लरमध्ये आणि तिला घेऊन जातो. तिला तसं जायचंच होतं म्हणा. हां आम्ही दोघी चालले जातो. काय म्हणता तुम्ही असेल तर द्या ना पैसे. अहो राधिका पार्लर म्हणते त्याला. तिथं काय 2 रुपयात होते काय. तिथं जर फेशियल गिशियल करायचं राहिलं तर लय खर्च येते म्हटलं. लय खर्च येते. पण थोडंफार होते म्हणा त्याच्यात. असं करतो ना मी. थांब तुला नाही का मी 1000 रुपये देऊन देतो. तू थोडंसं करून घे तिला देऊन दे त्याच्यातले 200-400 रुपये. तिचे निपटून जाते मग. हां असं कर. हे पा पियुषजी मी काही पार्लरमध्ये जात नाही आणि मला काही पार्लरमधलं काही समजत नाही. तुम्हाला तर माहीत आहे. मी केली थ्रेडिंग तर केली नाही तर मी ते नाही करत. पण आता पूनम आहे पूनमसोबत जाईन आणि ते जशी म्हणून तसं करून घेईन आणि तिला म्हणून तूही करून घे म्हणाल तर मग जमून जाते आहे नाही काय. तर तुम्ही पैसे देऊन द्या आणि मग आम्ही चाललं जाईन दुपारी वेळ भेटला तर. हे पाय राधिका पैसे जवळ तर आहे नाही. मी बाहेरून जातो आणि ATM मधून काढतो आणि आणून देतो. हां आता सगळे पैसे म्हटलं खात्यात आहे. कारण की पैसे हातात राहिले ना तर खर्च होऊन जाते म्हणून मी खात्यात टाकून घेतले होते. तू थांब थोडीशी तेव्हापर्यंत तू स्वयंपाकाचं विंपाचं कर. हां मी तेव्हापर्यंत ATM मध्ये जातो आणि थोडेसे पैसे आणतो काढून. आणि तसं आईले द्यायचे होते ना. आई म्हणे काल तब्येत खराब आहे म्हणे आणि दवाखान्यात गेली का नाही गेली काय माहीत. तिला देऊन देतो 500 रुपये. तिचंही दवाखाना होऊन जाते. तिचं दुखून राहिलं का काय होऊन राहिलं तर म्हणते. हां आणि तुला देऊन देतो. दोघीचंही निपटून जाते. मग काय राहते माया राहते गाडीचा खर्च पेट्रोल पाण्याचा. आणि जे लागली एखादा लागलं सामान गिमान तर ते ऑफिसचं एवढा काय खर्च आहे मया. आणि तुला तर माहिती आहे मला कोणता शौक आहे नाही म्हणून. तेवढा आहे. मटण गिटण खायचा शौक आहे तर या घरात ते चालत नाही. म्हणून तर तुला म्हटलं काल बाहेरच जेवण करून घेऊ म्हणून. आणि तू नाही 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 म्हणे. पाय बरं आता ते हाऊ म्हटलं तर कसंही माझ्या बाहेर निघून गेलं ना. हां त्या साधं जेवण केलं आणि मी माझ्या जमवून टाकलं. हां मस्त होती पण कालची मटणाची भाजी आहे नाही का राधिका. मला काय माहिती हो कशी होती कशी नाही. तुम्हाला चांगलं वाटते ते. मला तर बिलकुलही नाही आवडत. मला तर पाऊसही नाही वाटत. पण काय करू तुम्हाला आवडते म्हणून कधी कधी तुम्हाला करून द्या लागते आणि तुमच्यासोबत जेवण करायला बसा लागते. आणि मला तर म्हटलं आवडतही नाही. माझे बाबा खाय म्हणा पण ते त्याचं बाहेरच करे जे करायचं आहे ते. आमच्या घरात काही चाले नाही. आणि म्हटलं आता तुमच्यासाठी केलं होतं गेली होती तर नाही तर आमच्या घरी काही खात नाही. आता तुम्हाला आवडते म्हणून मी करणं शिकली नाही तर माझ्या घरी तर म्हटलं मी हातही नाही लावो कोणत्याही वस्तूले. हां हे असं तसं मला पटही नाही. पण काय करू आता तुम्हाला हे चालते तर मग आता करून द्या लागते. बरं चालते तेवढी करून तर देताना तू तेवढंच लय आहे. पण मस्त होती भाजी होती. मस्त पोट भरून जेवलो मी तर. मग जमूनच गेलो होतं काल. मस्त शॉपिंग झाली घुमणं फिरणं झालं. मस्त दहीपुरी खाल्ली आईस्क्रीम खाल्ली जेवण केलं. मस्तच एकदम मस्त बढिया जमला होता कालचा बेत. पण जाऊ दे म्हणा थांब मी आता ATM मध्ये जातो तुला पैसे आणून देतो. हां तू तेव्हापर्यंत डब्याची तयारी कर लवकर नाही तर अजून उशीर होऊन जाईल मला. आता तसाही लय उशीर होऊन राहिला. आता पटपट आवर. हां आणि जाय आणि जे असं ते बनवून टाक. एवढी काळजी नको करू का हेच बनवू का तेच बनवू. नंतर पाहिजे उद्या काहीतरी चांगलं बनवतो पण आज जे असेल ना तेच बनवून टाक. आणि चल मी निघतो मग आता. कारण की ATM वरही गर्दी राहते ना आणि तिथं मग अजून लाईन गिन लावा लागली तर अजून उशीर होऊन जाईल. हां तू कर आवर तू पटपट घे तुम्ही. बरं झालं पियुषजी ना हो म्हणून त्याला पैसे द्यासाठी. नाही तर किती बेकार वाटून राहिलं होतं मला.
आता किती म्हटलं तरी लायना बहिणीसारखी आहे ना ते. आणि तिनं विचारलं असतं का ताई काय काय आणलं काय काय नाही, एवढं मोठं सामान पाहिलं असतं तर साहजिकच आहे ना तिचा चेहरा उतरून गेला असता. म्हटलं असतं ताईनं एवढी मोठी खरेदी केली आणि माझी आठवण नाही आली. तशी तर मोठी म्हणते का लहान बहीण होय लहान बहीण होय. पण जाऊ द्या, तसे पियूची चांगली आहे म्हणा. तेले म्हटलं तर ऐकून घेते काही. आता ते येते ना पैसे घेऊन तर तिले घेतो. तिले म्हणून मला काही समजत नाही पाहुणा बाई म्हणून पार्लरचं तू माझ्यासोबत चल म्हणा आणि तूही करून घेईन मी करून घेतो आहे नाही काय. जेवढं होईन तेवढ्या पैशात जसं होईन तसं करून येऊन जाईन. आणि चला आता लय उशीर होऊन जाईन बरं गोष्टीत. पहिले जातो आणि याच्या डब्या पाण्याची तयारी करतो. नाश्ता पाणी बनवायचा आहे, डबाही करायचा आहे, सगळंच करायचं आहे आता. आणि नाश्ता म्हटलं मस्तच जमलं. हां मस्त ह्या ड्रेसही चांगला दिसून राहिला. तशी पिऊची पसंत चांगली आहे म्हणा. अरे पूनम तर सकाळीच येऊन गेली किचनमध्ये. बरं झालं आता तिचा हातभार लावायला भेटते आहे नाही काय. नाही तर तिला आवाज द्यायला जावं लागते तिच्या खोलीत. चल नवं पूनम चल नवं पूनम. तेव्हा कुठं तिची झोप उघडते आणि येते ते पूनम. अरे बापरे राधिका ताई किती सुंदर दिसून राहिला ड्रेस. कुठून घेतला खूपच छान दिसून राहिला. मस्त दिसून राहिला म्हटलं तुम्ही. वा 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 मस्त आहे. हो काय चांगला आहे काय. म्हटलं तुझ्या भाऊजीच्या पसंत आहे ना. चांगला तर असनच ना. ना सकाळी कशी काय तू किचनमध्ये. नाही तर रोज तुला आवाज द्यायला लागते खोलीत. उठणं बाई उठणं पुन्हा. हां आणि तेव्हा कुठे येतो तू. आणि आता म्हटलं आज तर बिना आवाज दिले बिना काही सांगितलं बोलावला येऊन गेली तू किचनमध्ये. काऊन काय झालं. अहो राधिका ताई आता तुम्हाला काय सांगू. काल तुम्ही मार्केटला चालल्या गेल्या आणि मला काही गमून नाही राहिलं होतं. आणि आपली सासू कशी आहे तुम्हाला तर माहीत आहे. सासूबाईचं तर काही तोंड उघडत नाही आणि आपण काही एकटंच बडबड करावं काय. मग मी उठली आणि माझ्या रूममध्ये चालली गेली होती. आणि जे गेली आता तिथं सुनसान वाटून राहिलं होतं. मी मस्त झोपून गेली. जे झोपली तर मी झोपलीच राहिली. म्हटलं कुकडे संध्याकाळ झाली आणि कुकडे काय झाली मला काहीच माहित नाही. हो काय हो. मग झाडझूड कोण केली तर संध्याकाळची आणि दिवे गिवे कोण लावले तर काय सांगू आता तुम्हाला. दिवे मिस लावले आणि झाडझूडही मिस केली. आपली सासू उठते का जाग्यावरून. आणि म्हटलं मला आवाज नाही दिला एकही आवाज नाही दिला. झोपली होती तर झोपू दिला. मग त्याला मला बोलणं ऐकवायचे होते ना. आणि जर मला उठून दिलं असतं तर मग कसे काय बोलणं ऐकवले असते त्यानं. मार पटर करून राहिल्या होत्या. एवढा वेळ झोपा लागते का. ढमकन टमकन स्वयंपाक नियत आणि टमकन नियत मार बडबड करून राहिल्या होत्या. मग मी बोलली त्याला चांगलीच. मला बोलून राहिल्या होत्या तर मी काय सोडतो काय. अशा आडव्या तिडव्या बोलून तर आपल्याला काही पटत नाही. पण जाऊ द्या आता मी तुम्हाला ते सांगून राहिली होती ना. आता मी चांगली झोपून गेली. आता दिवसात झोपून घेतली तर मग कायची रात्री झोप लागते. मला काही रात्री झोप लागली रे. आणि तशी अंकुची आहे नाही तर रूममध्ये फॅन लागून राहिलं. असं म्हणजे अंकुई भाऊजीची आठवण येऊन राहिली वाटते. जाऊ दे काही काळजी नको करू तू. मी आहे ना. आता मी काल चालली गेली होती खरेदीसाठी. आता कुठे जाणार आहे. आता 1 महिना म्हटलं ते भाऊजी काही सुटी किटी काही काढत नाही. आणि पहिल्यांदा तर नेलं होतं त्यानं लग्न झालं तेव्हापासून कधीच नाही नेलं. म्हणून जास्त उशीर होऊन गेला. आणि त्याच्यात जेवण घेऊन केलं ना तर अजून जास्त उशीर होऊन गेला. तुम्ही काल जेवण करून आले आणि आपली सासू काय कुडकुड करून राहिली होती. म्हटलं असं वाटे का किती पोट दुखून राहिलं आणि कितीक नाही. आणि काय जेवण केलं तर काय बडबड बाप्पा. तुमच्या याच्या अगोदरही बडबड आणि ज्याच्या तुम्ही रूममध्ये गेले ना त्याच्यानंतरही बडबड करून राहिला होता सासरी बुवापाशी. हे पाय पुन्हा एखादा माणूस ना सुधरतच नाही. त्या माणसाला टोमणे दिल्याशिवाय आणि बोलण्याशिवाय त्याच्या मनात काही चांगलं वाटत नाही. त्याला गमतच नाही. आणि त्याच्यानं काय आपण आपलं मूड खराब करावं काय. आपला नवरा चांगला आहे सगळं चांगलं आहे सासरी बुवा चांगले आहे तू चांगली आहे. आणि एवढे जण चांगले आणि एखादा जण चांगलं नाही राहिलं तर तिचं डोक्यातून काढून टाकावं. इकडून ऐका आणि इकडून सोडावं. काय करतं मग. मी त्याचा काही जास्त लोट घेत नसतो. म्हटलं ते इकडून ऐकतो इकडून सोडून देतो. आणि नाही तर मग त्याच्या तोंडी गेलं ना तर त्या म्हटलं लय बोलते. म्हटलं मग कमरीच्या खाली कुकरचे कुकडेच बोलते. अहो ताई बरोबर आहे तुमचं. पण एवढे बोलणं चांगलं नाही आहे ना. तुम्ही त्याला उत्तर देत जा. नाही तर म्हटलं अकाराच्या पडायला बोलते ते. आता मी त्याला बोलून राहिली तर म्हटलं त्याच्याजवळ शब्द नाही राहत बोलायले. आणि तुम्ही असे ऐकून घेता ना तर तुम्हाला जास्तच ऐकवते म्हटलं त्या. जाऊ दे ना पुन्हा. सकाळी काय सासूबाईच्या गोष्टी घेऊन बसून गेली तू. त्याचं कामच ते आहे. जाऊ दे आपला मूड खराब करतं काय त्याच्या गोष्टी करून. बरं मी काय म्हणतो आपल्याला लवकर डबा बनवायचा आहे म्हटलं त्या भाऊजीचा. नाश्त्याची तयारी करायची आहे. घे पटपिंड लाव आता कामावर. कामावर लागतोय मी करतो. घे बरं पटपट. दोघी जणी मिळून लवकर आवरून टाकू. हो राधिका ताई पटपट करून टाकू. तसे लवकर काम होऊन गेलं मग आपल्याला गोष्टी करायला वेळ भेटते. आणि तुम्ही काल ते सामान आणलं होतं खरेदी करून काय आणलं साड्या गिड्या काय सामान आणलं तर ते मी पाहिलं नाही ना. मग आपण लवकर कामं इकडचे निपटवून टाकू आणि मग मी तुमचं सामान पेन सगळं. आणि रात्री मला वेळच नाही भेटला. आता तुम्ही खोलीत चालल्या गेल्या होत्या. मला आवाज देणं चांगलं नाही वाटलं. मी म्हटलं जाऊ द्या म्हटलं बाहेरून थकून गिकून आले म्हटलं आणि काय आपण आवाज देत बसाव आणि पाहत बसाव म्हटलं सामान. म्हणून नाही का मी काही आवाज दिला नाही. म्हटलं जाऊ द्या म्हटलं आराम करू द्या. आता पण मी सगळंच पण म्हटलं काय आणलं काय नाही मला सगळं दाखवता तुम्ही. अगं हो गं बाई तुला नाही दाखवून तर कोणाला दाखवून. चल पटपट आता कामाची तयारी लाग. पटपट करून घेऊ मग आपण गोष्टी करत बसू. खूप सारं सामान घेऊन दिलं म्हटलं खूप सारं. तुला सगळं दाखवतो मी. पहिले आपण इकडचा आवर करू आणि मग आरामशीर बसू दोघी जणी. चल घे आता पटपट. चला हे पियुषजी म्हणे लवकर टिफिन बनव म्हणे.
आणि आता आलेच नाही अजून. किती वेळ झाला? आले का खोलीत गेले का कुठे गेले काय माहित. आता त्याचा टिफिन गिफिन सगळं भरपूर करून दिला आणि बॅगही भरून दिली त्याची. आणि काय माहित रूममध्ये गेले का इकडे आहे तर. अरे हे राधिका कोण अशी उभी बॅग घेऊन? आणि ह्या पियुष कुठे चालला गेला? आता जाचा वेळ होऊन राहिला आणि पोरीले मागं मागं घुमवते आणि कुठे चालला जाते काय माहित वेळेवर. काय झालं बाई? मामाजी काही नाही झालं. आता हे पियूचीचा डबा गिबा पाणी पॅक करून दिला. आज म्हटलं नाश्ता करायसाठी त्याची वाट पाहून राहिली आणि ते कधी दिसूनच नाही राहिले. काय माहित तिकडे खोलीत गेले का कुठे गेले तर. अरे पियुषची काय रे कुठे चालला गेला होता? ते केव्हापाची तर बॅग घेऊन उभी आणि नाश्ता गिष्टा काही करा नाही लागत काय? करा काल जेवण केलं होतं ते उतरलंच नाही. नाही हो पापा, आता कालचं सोबत पण आता नाश्ता गिष्टा काही करत नाही मी. आता होऊन राहिला वेळ आणि म्हटलं दे मला राधिका तू डबा दे आणि नाश्ता गिष्टाचं असेल तर ते एखाद्या डब्यात पॅक करून दे. मी तिथंच करून घेईन ऑफिसमध्ये नाश्ता. आणि दुपारचं जेवण बांधलं ना? हो हो पियूची सगळं काही ठेवलं याच्यात. आणि थांबा मी एका याच्यात नाश्त्याचंही पॅक करून देऊन देते एका डब्यात. करून घ्यायचा तुम्ही. पण का रे तू इकडे कुठे गेला होता? अहो बाबा मी आईजवळ चाललो होतो आणि खोलीत पाहायला आईले तर आई होतीच नाही. काय मी बाहेर गेली असं. काल आम्ही चाललो होतो ना खरेदी करायसाठी तेव्हा म्हणे आई मैक आपल्यात काही बरोबर लागून नाही राहिली म्हणे. मला म्हणे थोडेसे पैसे असेल तर दे म्हणे. आता मी असं म्हटलं तिकडून आल्यावर नेतो म्हटलं तिला दवाखान्यात. तर कायचं तिकडून आलो आणि थकलो होतो तर चाललं गेलो आणि तिच्यावर काही लक्ष दिलंच नाही. आणि आज म्हटलं सकाळी उठून पहिले म्हटलं तिला पैसे गिशे देऊन देतो ते दवाखान्यात जाईल आणि दाखवून काय आहे तर. काल तिची काही तब्येत बरोबर नव्हती ना म्हणून. मग आई अजून म्हणून आजच त्याला गेला म्हणून पैसे नाही दिले म्हणून. मग आई बडबड करते म्हणून फिकर नाही तुला काही नाही म्हणून तिला पैसे द्यासाठी गेलो होतो पण ते दिसले नाही तर येऊन गेलो. असं पण जाऊ दे आता तिला पैसे गिशे काही द्या नाही लागत. तुझ्या पाय तू ह्या महिन्यात तुला म्हटलं ना तुझे जे काही आहे ते तू आटोप करून घे आणि आता पुढच्या महिन्यापासून म्हटलं मला घरात पैसे देत जाय. आतापर्यंत केलं मी पण पुढच्या महिन्यापासून मला थोडासा हातभार लाव आणि सध्या काही आईले देऊ नको. कारण की तू आईले मी कालच 2000 रुपये दिले. तिची तब्येत बरोबर नाही वाटून राहिली होती ना आणि तू चालला गेला बाहेर. तुला मागितले होते वाटते तिनं आणि तुला तर माहिती आहे तुझ्या आईचा स्वभाव बडबड करून राहिली होती. मग तिला म्हटलं जाऊ दे म्हटलं तू दुखून राहिलं तर म्हटलं हे घे म्हटलं पैसे आणि जाय म्हटलं दवाखान्यात. पण दवाखान्यात गेली का नाही गेली काय मी ते काही मला माहित नाही. पण मी तिला 2000 रुपये देऊन दिले. म्हटलं तुला काही खर्च करायचं तर खर्च कर आणि दवाखान्यात जायचं असेल तर दवाखान्यात जाय म्हटलं. तिला म्हटलं मी घेऊन चालतो म्हणून. तर म्हणे नाही म्हणे नंतर जाईन म्हणे. काय माहित गेली का नाही गेली तर. आणि तू यायची काही काळजी घेऊ नको तू हाय मी सध्या. आणि दिले मी तिला पैसे आणि जाय आता तू पाय तुला उशीरून राहिला ना ऑफिसला चाले. हो काय पापा तुम्ही देऊन दिले काय? जाऊ द्या मग देत नाही मी. तुम्ही दिले तर काय करा नाही एवढ्या मोठ्या पैशाचं तुम्ही देईन आणि मी देईन तर राहू देतो मग. तशी माझ्याजवळ आता काल खरेदी केली ना तर पैसे कमीच उरले होते. एवढे काही पैसे नव्हते. पण मी म्हटलं आई म्हणून म्हटलं का खरेदी करायला पैसे आले आणि म्हटलं दुखासुखाले पैसे नाही देत म्हटलं. तर म्हणून नाही काय मी मन चाललं होतं आईले पैसे देऊन देतो म्हटलं मी पण म्हटलं मग कसंही. पण आता तुम्ही देऊन दिले ना तर एक टेन्शन થઈ गेलं माझ्या डोक्यावरून. जाऊ द्या मग आता मी जातो. आणणं राधिका आणणं लवकर आणणं डब्बा भरणं नाश्त्याचा. मग अजून मला उशीर होऊन बरं. हो ना पियूची आणते ना मी डबा. पण त्या अगोदर तुम्ही जायच्या अगोदर आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीच्या करून ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली त्यांचा निरोप घेऊन घेऊ. मग तुम्ही निघा ऑफिसकडे आणि ते वाट पाहून राहिला असेल ना आपली. हो ते तर बरोबर आहे. घे ना मग पटपट घे ना सगळीची नावं. हो बाई हो घ्या लागते ना सगळीची नावं घ्या लागते. आपल्याला एवढ्या कमेंट करते वेळातला वेळ काढून तर त्याचे आभार मानाच लागते ना. चल बरं राधिका पटपट घे बाई सगळीची नावं. दर्शुताई धोटे, चित्रताई जावरकर, वैशालीताई इंगडे, फॅट रायडर, ज्योतिताई होचलवार, मानेवाड नागपूर, सुजाताताई ढोरे मराठी, लताताई गिरीश बोडके, शुभताताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई, मनीषाताई फोंदके, जितेंद्र मून, ललिताताई भरडे, निर्मलाताई रघुवंशी, अनिताताई तायडे, प्राचीताई मुडे संभाजीनगर, संगीताताई ढोणे, शीताताई नेहारे. तर या सर्वांचे खूप 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 आभार. आणि असाच तुमच्या राधिकाला साथ द्या. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असेल ना ते सगळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.